राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी सर आहेत। इद्रिसजी, तुम्ही स्वतः मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गेला, गुन्हा नोंद होण्याची मागणी तुम्ही केलेली होती। अजित पवार यांचा मृत्यू हा अपघाती आहे की घातपाती आहे, या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। अद्याप देखील त्यांचा चौकशी अहवाल जो आहे तो सामोरे आलेला नाहीये। यावरतून विरोधक मात्र मोठ्या प्रमाणात टीका करतात। त्यांचे कुटुंबातले सदस्य रोहित पवार वारंवार सातत्याने पत्रकार परिषदा घेतात। विषय असा आहे की हा तर न ओढवायचा प्रसंग आमच्यावर ओढवलेला आहे। आमच्यावरच नाही, संपूर्ण महाराष्ट्रावर ओढवलेला आहे। असं असताना ज्या नेत्याने आपल्या आयुष्यभरात लाखो लोकांना न्याय दिला, न्याय देण्यासाठी म्हणून संघर्ष केला किंवा स्वतःचं आयुष्य सगळं ज्याला आपण कुर्बान म्हणतो, कुर्बान केला, अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर माझ्यासारख्या एका त्यांच्या कार्यकर्त्याला मनापासून वाटते की अजितदादांचं नक्की काय झालं आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत। आमच्या पक्षाने तसं वरच्या वरिष्ठ पातळीवर आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे प्रफुल्लभाई असतील, स्वतः सुनेत्राताई असतील, सर्वांनीच मागणी केलेली वर CBI एन्क्वायरीची, आणि त्या पद्धतीने एन्क्वायरी होईल सुद्धा, पण नक्की काहीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे असं एक अजितदादांचा एक कळकळीचा एक जीवाभावाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी वाटतंय। आणि म्हणून आम्ही ह्या प्रयत्नात आहोत। बाकीचं ठीक आहे, कुटुंबातले सदस्य कोण काय करतात हा एक वेगळा जरी विषय असला तरी विषय मात्र सर्वांचा जवळपास समान आहे। खरं तर पण तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांचा मृत्यू हा अपघाती आहे की घातपाती आहे म्हणून? एक लक्षात घ्या, आम्ही या संदर्भात ते जाणून घेण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत। जोपर्यंत त्यातल्या काही गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलणं मला वाटतं उचित ठरणार नाही। फार घाई गडबडीनं आपण काहीतरी बोलतोय आणि केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आपल्याला हे काम करायचं नाही आहे। मग रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करतात आहेत किंवा सातत्यानं ते एक पत्रकार परिषदा घेऊन मुद्दे मांडतात आहेत, रोहित पवार देखील फक्त प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा किंवा पुरावे समोर आणतात? करू नका, मी असं बोललेलो नाही आहे आणि बोलणारही नाही आहे। शेवटी ते कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांनाही आमच्यासारखेच काहीतरी तळमळ असेल ना, आणि त्या तळमळीपोटी ते करत असतील। त्यामुळं त्यांच्या या करण्याबद्दल रोष किंवा काही शंका घेण्याचं कारण नाही। शेवटी कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांचा अधिकार हक्क जो आहे त्यानुसार ते करत आहेत असं दिसतंय। परंतु 1 महिनाभर झाला, परंतु अद्याप देखील AIB तपास करते या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात। तरी देखील AIBचा तपास रिपोर्ट जो आहे 1 महिन्यानंतर देखील येत नाही। स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी AIBचा रिपोर्ट लवकरात लवकर येईल, 1 महिन्यामध्ये आम्ही हा रिपोर्ट देऊ असं सांगताना देखील तो रिपोर्ट समोर येताना होत नाही। त्यामुळे दादाप्रेमी कुठेतरी सगळे नाराज झालेले आहेत या सगळ्या संदर्भात। नाही, एक आहे की यासाठी लईच घाई गडबडीनं काही करणं किंवा काही होणं अपेक्षित नाही आहे। थोडा वेळ लागू दे, पण नक्की कळू दे की नक्की काय झालंय। परंतु सातत्यानं रोहित पवार 4 लोक अशा पद्धतीने आरोप करतात आहेत। या 4 लोकांनी पक्षामध्ये अजित पवार यांना जाम केलेलं होतं, त्रस्त केलेलं होतं। त्यानंतर ह्या 4 लोकांनी सुनेत्रा पवारांना कशा पद्धतीने हाताला धरून हाताला धरतात, कुठेही धरतात, अशा पद्धतीचे रोहित पवार यांच्याकडनं आरोप केले जातात। तुमच्या पक्षाचे हे सगळे 4 नेते, याबद्दल मी एका विशिष्ट पातळीवरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे याबद्दलची आपलं जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं त्या पातळीवरचे लोक, त्या लेवलचे आमचे नेते मंडळी देऊ शकतील, मी देऊ शकणार नाही। तर धन्यवाद इद्रिसजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। इद्रिस नायकवडी होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अजित पवार यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार। अजित पवार यांचा अपघाती मृत्यू आहे की घातपात आहे, या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे आणि त्या सगळ्या संदर्भातले तपास पुढेपर्यंत झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।